आय एम सॉरी. मी तुम्हाला तू माझ्यापासून खरी गोष्ट का लपवून ठेवलीस? दिन्या म्हणजेच तुझे केतकर काका हे तुम्हाला का नाही सांगितलंस? असे प्रश्न विचारून मी तुला जाब विचारेन असं जर तुला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही. आऊ अगं हो, तुझ्यासारखी मुलगी जेव्हा अशी एखादी गोष्ट लपवून ठेवते तेव्हा त्याच्या मागे तसंच काहीतरी कारण असेल एवढं समजतं ना मला. त्या विषयावर आपण नंतर बोलू. बर मला सांग, दिन्या कसा आहे? काल खूप हर्ट झाला असेल ना तो? मला काहीच कल्पना नव्हती ना, त्यामुळे मी आपलं काही बोलत होते त्यालाच, त्याच्या समोरच. पण कसा आहे तो, एका शब्दाने तेव्हा बोलला नाही. स्वतःला किती त्रास झाला तरी दुसऱ्याला जाणवून देणार नाही तो. असाच स्वभाव पहिल्यापासून त्याचा. दुखावला गेला असेल. काळजी घे त्याची. आणि बघ, काही लागलं तर मी आहेच, पण आता हे सगळं विसर आणि कामाला लाग. काय होऊन राहिलं हे समज. एक येळ ना घरात साठलेली धूळ बाहेर काढणं सोपं आहे, पण मनात साठलेला राग बाहेर काढणं खरंच अवघड आहे. तो ज्यानं त्यानं आपल्या समजुतीनेच बाहेर काढायला हवा. आणि मला सांगा, कुठे जाणार आहोत आपण हा राग रुसवा घेऊन? अहो, आज आपण आहोत, उद्या नाही. कामं झाली तुझी सगळी? मला वाटतं तुम्ही ठरवलेलंच आहे. ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही ना काकू? तुम्ही खरंच त्या दोघांशी कधीच बोलणार नाही? त्यांना अडवणार पण नाही? तुम्ही काहून असे बघायला लागला काकू? तुम्ही तरी काकांना समजवा ना. मला सुद्धा कामावरून काढून टाकायला निघाले. मला काढा, मला काय, इथं काम नाही तर दुसरीकडे मिळालंच की. पण त्यांना दोघांना घर मिळेल लगेच? आणि जरी घर मिळालं तर तुमच्यासारखी समजून घेणारी माणसं मिळतील का? आणि काकू, तुम्हीच मला सांगा, हे समज त्यांनी नाईलाजानेच केलं ना? हे तर त्यांची काय चूक आहे? त्यांची काही चूक नाहीच आहे ग शक्कू. चूक माझीच आहे. अगं, कितीतरी वेळा ही मुलं त्यांना सांगायला निघाली होती, पण हे दुखावले जातील म्हणून प्रत्येक वेळी मी त्यांना अडवलं. माझ्या तेव्हा हे लक्षातच आलं नाही की एक ना एक दिवस हे सत्य त्यांच्या समोर येणारच आहे. मी अडवलं त्यांना. आणि
आणि ही मुलं त्यांना विक्षिप्त वगैरे काही म्हणाले नाहीयेत हा. हे आजारी असतात असं मीच त्या दिवशी नंदिनी समोर बोलून गेले. मग मला सांगा, यात त्या दोघांचा काय दोष की ज्याची एवढी मोठी सजा त्यांना मिळते? काकू, ती दोघं एक वेळ घर सोडून राहतील, पण त्यांना तुम्हाला सोडून राहणं जमणार नाही. आणि मला सांगा, तुम्हाला तरी ते जमल का? सगळं पटतंय ग मला, पण यांनी शपथ घातली ग मला, आणि त्यांची शपथ मी नाही मोडू शकत. आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही ग. नंतरही तुमच्या हातात काही नसणार, तुमच्याशी बोलायला सुद्धा कोणी नसणार. माया लावायची म्हणली तरी कुणावर माया लावणार तुम्ही? अरे अविनाश, तू अशी टूर अचानक संपवून परत कसं काय आलं? अहो, मी लवकर आल्याचा तुला आनंद नाही झाला? अरे तसं काही नाही, मी तुझ्या परत येण्याचं कारण विचारलं. काय विशेष कारण? विशेष काही नाही, माझी पुढची टूर होती जी कॅन्सल झाली, त्यामुळे काहीच काम नव्हतं म्हणून लवकर आलो. नक्की? ऑफकोर्स नक्की. अहो, अजून काय कारण असणार आहे? ते आता मला काय माहिती. म्हणजे बरं मला सांग, मिस दाभोळकर ऑफिसमध्ये काय करतात? खरं म्हणजे त्यांना यावेळेस घरी असायला पाहिजे होतं. किती दिवस झाले त्यांना डिस्चार्ज मिळून? अगं, त्यांची पेड लीव्ह पण सँक्शन केली मी. अरे हो, पण ती स्वतःहूनच आली. मग तू त्यांना समजवायचंस ना, त्यांना सांगायचंस ना की घरी थांबा, घरी बसा. अगं, एवढ्या मोठ्या अपघातातनं त्या वाचल्यात, तर घरी राहून त्यांनी चांगला आराम करायचा, तर ऑफिसला येऊन काम काय करत बसल्यात? आऊ, तू त्यांना नाही म्हणून सांगायचंस ना. का लवकर आल्या त्या? सर, मलाही असंच वाटतं. या इश्यूमुळेच काल ऑफिसमध्ये गडबड झाली. गडबड? कसली गडबड? आणि आऊ, तू मला काहीच बोलली नाहीस. अरे नाही, तसं काहीच नाही विशेष. सर, ऍक्च्युली आदिती मॅडमचे काकाच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. त्यांच्या नवरे, आत्ता हा विषय नको. आईसाहेब, पण सरांना नवरे, संध्याकाळच्या मीटिंगची तयारी करता? ठीक आहे. आऊ, मला कळेल काल नक्की काय घडलं. तू आत्ताच आलायस आणि खरंच तसं काही विशेष काही आऊ, नाही. माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे असं मला वाटतंय. प्लीज मला काय झालं ते सांग. मिस दाभोळकरांच्या काकांमुळे काय घडलंय ते मला कळायला हवं. नाही नाही, एवढे नाही, एवढे नाही जमणार. म्हणजे थोडे कमी झाले तर काय? हा, म्हणजे तुम्ही कळवाल ना मला? ओके, थँक्यू. काय झालं जय? खूप जास्त आहे का भाडं? शिवाय डिपॉझिट भरायचं. हे एवढं भाडं जर आपण भरायला लागलो तर निम्मा पगार त्यातच निघून जाईल. आदिती, हे बघ, तू नको टेन्शन घेऊ. होईल काहीतरी. मी अजून 3-4 ठिकाणी बोललोय. होईल जय.
आपण दुसऱ्या घरात जाऊ पण तिथे काका काकू नसतील ना, त्यांचं प्रेम नसेल ना. हो अदिती, पण आता काकांचा निर्णय आपण बदलू शकत नाही ना. आणि शिवाय आपण जर तिथे राहिलो तर त्यांना खरंच जास्त त्रास होईल. पण जय, असं काकांना दुखवूनही जाऊ शकत नाही ना आपण. निदान एकदा काकांना समजवता आलं असतं ना की आपण. काका आत्ता कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाहीत अदिती. पण आपण काकांना फसवत नव्हतो हे जरी पटवून देता आलं असतं ना, तरी आपण समाधानाने घराबाहेर पडलो असतो. जय, मुळात जवळ आलेलं नातं टिकलं असतं. आपण घर नाही, नातं सोडून जातोय. विरारला जाताना अण्णा काय म्हणाले होते आठवतंय ना? काका काकूंना कधीच सोडून जाऊ नका. आणि हे जर अण्णांना कळलं तर त्यांना काय सांगणार होत आपण? हे बघ, ते सगळं आपण परिस्थितीवर आणि वेळेवर सोडून देऊया. हे काय, तुम्ही अजून इथेच आहात? हे काय, दोघांचे चेहरे का पडले? घराचं काय कळलं? केलेत काका 3-4 ठिकाणी फोन. होईल काहीतरी. मग काय म्हणाले? काही प्रॉब्लेम आहे? नाही. पैशाचा प्रॉब्लेम आहे का? हे, पैशाची गरज नाही, तुम्ही माझ्याकडे चला ना. हा, माझ्याकडे चला ना, भाड्याची काही गरज नाहीये. काका, आणि हो, एवढं जर तुमचं स्वाभिमान दुखावत असेल ना तर आपण नंतर बोलू ना. पण आता तर चला. थोडस लांब आहे पण ठीक आहे ना. नाही काका, पण तुम्हाला कशाला उगाच अडचण? मला अडचण? कोणाची? मुलीची? तुमची कसली अडचण मला? हा, तर घर थोडस लहान आहे पण मन मोठं आहे ना आपलं. नाही काका, तसं नाही. पण आता तुमची मुलं सुद्धा मोठी झाली आहेत ना. अच्छा, त्यांना जर अडचण. भावंडांसाठी डबा पाठवायचीस ना? मग तेव्हा तुझी काय अडचण होत होती का? मग आता तुमची कसली अडचण त्यांना? आणि असे तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला घर मिळालं की झालं. काका, आम्ही आता प्रयत्न करतोय, अजून थोडे प्रयत्न करतो. जर काहीच नाही मिळालं ना तर मग आम्ही तुमच्या घरी येतो नक्की. नक्की? हो काका. आणि आता घर मिळण्यापेक्षाही अविनाश सरांना जर हे सगळं कळलं तर काय होईल याचं टेन्शन सगळ्यात जास्त आहे. काय आऊ, हे हो, हे असंच आहे. दीनानाथ केतकर हेच मिस दाभोळकरांचे काका आहेत? माझी सुद्धा अगदी अशीच रिॲक्शन झाली होती. थोडा वेळ मला काय कळेच ना, पण मग नंतर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. गट्टू, हे बघ, माझं ऐक तू. एक मिनिट. दीनानाथ केतकर हे मिस दाभोळकरांचे काका आहेत. ते अतिशय विक्षिप्त असे गृहस्थ आहेत. मला ते एक राक्षस वगैरे समजतात आणि हे मिस दाभोळकरांनी लपवून ठेवलं. गट्टू, तिने ही गोष्ट लपवून ठेवली त्यामागे तसंच काहीतरी कारण असेल रे. प्लीज तू वैतागू नकोस.
अविनाश अहो अगं मी कशाला वैतागू. नाही करेक्ट आहे पण अहो, म्हणजे मिस दाभोळकरांचे काका जर विक्षिप्त असतील तर ते दीनानाथ केतकरच असू शकतात. अरे असं काय बोलतोयस, तो मित्र आहे माझा. सॉरी. पण अगं त्या दिवशी ते केतकर काका हातामध्ये काठी घेऊन रस्त्यामध्ये उभे राहून कोणाची तरी वाट बघत होते. एक मिनिट हा. आत्ता मला कळलं, त्या दिवशी मी मिस दाभोळकरांना सोडायला घरी गेलो तेव्हा त्या कोणाला तरी बघून तोंड का लपवत होत्या. ते केतकर रस्त्यावरती उभे राहून हातात काठी घेऊन त्यांची आणि माझीच वाट बघत होते, कारण त्यांच्या दृष्टीने मी राक्षस आहे ना. काठी घेऊन? तू हे मला कधी सांगितलं नाहीस. आणि अगं काय सांगायचं तुला, ते असे रस्त्यावरती काठी घेऊन उभे होते आणि मिस दाभोळकर तरी कसे सांगतील की तुमचे मित्र विक्षिप्त आहेत म्हणून. आणि तसंही तो त्यांच्या घरातला अंतर्गत प्रश्न आहे. कदाचित केतकर काकांचा मान ठेवायचा असेल म्हणून मिस दाभोळकरांनी ही गोष्ट लपून ठेवली असेल. हा तसंही असू शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं अहो की हा विषय आपण इथे थांबूया, इथेच थांबायला हवा. अविनाश बदलतोयस तू. अदिती चल जेवायला. नको. का? ऍक्च्युली मला भूक नाहीये जुई. भूक नाहीये म्हणजे? चल लवकर. जुई खरंच मला भूक नाहीये. तू जा ना प्लीज. ठीक आहे. जय काय काय म्हणजे जेवायला चल. तुझा मला नको. जय ऐक रजनी तू. प्लीज. मला अनइझी वाटतंय. तुझा आणि म्हणून मी डबाही आणला नाही. तर मग आमचा डबा खा ना. काका मला खरंच अनइझी वाटतंय. मग उपाशी राहणारस का तू? काका मला नंतर बरं वाटलं की खाईन काहीतरी. नक्की? हो. नक्की. हो. चल रजनी. हा चल. काय चाललंय? काय? तू जेवत का नाहीयेस? जय खरंच मला भूक नाहीये. आदिती बस झालं. अगं औषधं चालू आहेत तुझी. अशा वेळी पोटात काहीतरी जाणं महत्वाचं. मी काहीतरी आणू का? नको. पण खरंच मला भूक नाहीये. नाहीतर मला सांग, मी असं कधी करते का? हे बघ, तू जाऊन जेवून घे. माझी पण इच्छा नाही. जय प्लीज. अगं तुम्ही इथे काय करताय? सगळे गेले की लंच रूम मध्ये? आऊ बघा ना, तुम्हीच सांगा. मी एवढं सांगतोय हिला चल म्हणून, तर ऐकतच नाहीये. नाही आऊ, आज मला भूक नाहीये. बघितलं? अदिती जेवायला चल. नाही आऊ, खरंच मला. आज मी तुझं काहीही ऐकणार नाही. आज तू, मी आणि अविनाश एकत्र लंच घेणार. चल 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 पटकन. काहीही कारण सांगू नकोस. चल. लाजू नको ग, पोटभर जेव. अगं औषधं सुरू आहेत तुझी, मग वेळच्या वेळेला जेवायला नको? अविनाश हो बरोबर आहे आऊ तुझं.
नाही तुम्ही मिस दाभोळकर अगदी व्यवस्थित जेवा. तुम्ही जर नीट जेवला नाही तर तुमच्यातला विकनेस कसा जाईल, आणि विकनेस नाही गेला तर काम करण्यासाठी ताकद कशी येईल? प्लीज सुरू करा. अविनाश, तुला भाजी हवी आहे का विचारत होते. आवाज खरं म्हणजे खूप दिवसांनी तुझ्या हातचं खायला मिळतं इतका आनंद झालाय. या दौऱ्यामध्ये जेवणाच्या नावाखाली जे येत होतं ते म्हणजे फार भयंकर होतं का? ऐकलंस ना? आता हे सगळं संपवायचं आहे. अहो, शिवाय कर्नाळ्याच्या प्रोजेक्ट बद्दल सगळ्यांनाच खूप कुतूहल आहे. आय होप सगळं छान होईल. तिकडच्या क्लायंटला आपल्या कंपनीविषयी फार कौतुक आहे. नाही, त्याच्यातल्या काही क्लायंट्सनी आपल्या कंपनी बरोबर काम करायचं असंही सांगितलंय. चला सुरुवात करूया. हो. आज तू, मी आणि अविनाश एकत्र लंच घेणार आहोत.